नमस्कार, मी सम्मेद पाटील मॅथ विथ टी.आर. सम्मेद या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत अंकगणितीय श्रेणीमधील n वे पद म्हणजेच nth टर्म कोणत्याही सूत्राचा वापर न करता कशा पद्धतीने शोधायचं। चला तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे, फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग अरिथमेटिक प्रोग्रेशन। खालील अंकगणितीय श्रेणीचे 19वे पद शोधा। आता 19वे पद शोधताना बघा, पहिले पद आहे तसं लिहून घ्या। 19th टर्म शोधायचा आहे म्हणून त्याच्यातून 1 वजा करा 18 आणि या 18ला या संख्येच्या फरकाने गुणा। बघा, प्रत्येक अंकामध्ये 6-6चा फरक आहे म्हणून 18ला आपण मल्टिप्लाय करतोय इथे 6 ने। 7 आहे तसं लिहून घ्या। या दोघांचा गुणाकार आपल्याला मिळतोय 108। आता ह्या दोघांची बेरीज केलात तर तुम्हाला उत्तर मिळेल 115। या पद्धतीनं तुम्ही कोणत्याही अंकगणितीय श्रेणीमधील n वे पद काही सेकंदात काढू शकता। चला आणखीन दुसरा एक प्रश्न घेतोय। बघा, या प्रश्नात विचारलेला आहे, फाइंड द 26th टर्म ऑफ द फॉलोइंग अरिथमेटिक प्रोग्रेशन। खालील अंकगणितीय श्रेणीचे 26वे पद शोधा। आता इथं बघा, पहिलं पद आहे 5, तो लिहून घ्या। अधिक 26वे पद शोधायचं म्हणून त्याच्या आधीचा अंक 25। आता याला मल्टिप्लाय करायचा या अंकांमधील फरकाने। प्रत्येक अंक 5-5 ने वाढतोय म्हणून मी इथं मल्टिप्लाय करतोय 5 ने। 5 अधिक या दोघांचा गुणाकार 125 आणि दोघांची बेरीज 130। या पद्धतीने या अंकगणितीय श्रेणीमधील 26वे पद आपल्याला मिळते 130। आता हाच प्रश्न आणखीन एका पद्धतीने सोडवता येतो। बघा, त्यासाठी गरजेचं आहे पहिलं पद आणि त्या अंकांमधील फरक हा एकसारखा हवा। एकसारखा फरक आणि पहिले पद असेल तर हा प्रश्न आपण डायरेक्ट 26वे पद शोधायला सांगितले म्हणून 26 गुणिले जो काही पहिले पद आहे किंवा सामान्य फरक आहे त्याने गुणून शोधू शकतो। या दोघांचा गुणाकार केल्यावर तुम्हाला उत्तर मिळेल 130। पण यासाठी महत्वाची अट आहे, पहिले पद आणि त्या अंकांमधील फरक हा सेम पाहिजे। आता चला तुमच्यासाठी काही प्रश्न देतोय। बघा, पहिला प्रश्न आहे, फाइंड द 16th टर्म। आता याच्यामध्ये 16वे पद शोधायचे। ही अंकगणितीय श्रेणी दिलेली आहे। इथं 41th टर्म 41वे पद शोधायचं आहे। ही अंकगणितीय श्रेणी दिलेली आहे। या दोन्ही श्रेणीचे उत्तर शोधा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।